जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अगदी असा पारंपरिक गोड पदार्थ घेऊन आली आहे तुमच्यासाठी. तर श्रावणातला पहिला सोमवार, म्हटलं काहीतरी गोडधोड बनवूया. मग नंतर लक्षात आलं, चला आज ना काहीतरी पारंपरिक आपला पदार्थ बनवूया, जो की बऱ्याच वर्षांपासून आपल्या घरोघरी बनत आलेला आहे. आणि हा पदार्थ बनवायला जास्त काही फॅन्सी साहित्य लागत नाही किंवा जास्त ना असा भरपूर असा वेळ सुद्धा लागत नाही, फक्त ना प्रमाण अचूक लागतं. तर आज आपण बनवणार आहोत छान अशा सांज्याच्या पोळ्या, ज्या की वर्षानुवर्षापासून प्रत्येकाच्या घरात बनवल्या जातात. तर ह्या पोळ्या बनवायला अगदी सोप्या, कमी वेळात, कमी साहित्यात होतात, मात्र खायला इतक्या छान लागतात ना. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मग तर मंडळी, सांज्याची मऊ लुसलुशीत पोळी करण्यासाठी ना सगळ्यात आधी आपल्याला कणिक मळून घ्यायचंय. आणि हे फक्त आपलं गव्हाचं पीठ आहे, आपण नॉर्मल चपातीसाठी मळतो ना तसंच हे पीठ अगदी आपल्याला मळून घ्यायचं. याच्यामध्ये मैदा वगैरे काहीच मी ऍड केलेला नाहीये. मी पीठ मळतानाचा व्हिडिओ टाकला नाही, बिकॉज मी पीठ ऑलरेडी आधीच मळून ठेवलेलं. तर हे बघा, आपण नॉर्मल चपातीला थोडंसं असं घट्ट पीठ मळतो ना, तसं न मळता अगदी थोडंसं ना असं ना पातळ ठेवायचं पीठ, एकदम पण पातळ ठेवायचं नाही, थोडंसं असं मीडियम. हे बघा, असं थोडंसं मऊ ठेवायचं आहे, म्हणजे आपली पोळी ना पटकन लाटली जाते आणि ना म्हणजे त्याच्यातून सारण सुद्धा बाहेर येत नाही. आणि ना हे पीठ मळताना मी मस्त असं तेल लावलंय. बरेच जण तेल लावत नाही असं किंवा म्हणतात की ह्याच्यामुळे ना आपल्या ज्या पोळ्या आहेत त्या काळ्या होतात, पण मी मळताना भरपूर असं 2 ते 3 चमचे तेल टाकून मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ मळलं ना, मी 2 तासापूर्वी हे पीठ मळलेलं आहे. त्याच्यावर झाकण तरी ठेवायचं, नाही तर कॉटनच्या कपड्याने मस्त असं झाकून तरी ठेवायचं, म्हणजे आपलं पीठ नरम राहतं. तर आपलं आता कणिक तर मळून झालेलं आहे. आता आपण ना ह्याच्या जो सांजा असतो ना, आतमध्ये जी स्टफिंग आपण भरतो ना, ती बनवायला घेऊया. तर म्हणजे आतमधली स्टफिंग बनवण्यासाठी आता काय करायचं, एक पसरट पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये ना असा बारीक रवा आहे, 1 वाटी घेतलेला आहे मी. तुमच्याकडे लोक जास्त असतील ना, तुम्ही त्या वाटीच्या नुसार प्रमाण घेऊ शकता, पण मी इथे तुम्हाला 1 वाटीचं मेजरमेंट सांगणार आहे. तिथे मी ना 1 वाटी रवा घेतलेला आहे. तो व्यवस्थित आपल्याला ना मस्त असं काहीही तेल तूप काहीही न टाकता भाजून घ्यायचा आहे. छान असा ना गुलाबी रंग येईपर्यंत, अगदीच काळा करायचा नाहीये, नाही तर त्या पूर्णच कलर चेंज होतो, किंवा कच्चाही ठेवायचा नाहीये. मीडियम गॅसवर व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला हा रवा. तर हे बघा, छान असा आपला रवा ना गुलाबी रंगावर परतला गेलेला आहे. आता काय करायचं, हे पॅन ना गॅसवरून काढून असंच बाजूला ठेवायचं. आणि आता इथे एका टोपामध्ये ना आपण ज्या वाटीने रवा घेतलाय ना, त्याच वाटीने 2.5 वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे. आता पाणी थोडंसं गरम होऊ देऊया, मग तुम्हाला सांगते काय करायचं. आता पाण्याला थोडीशी अशी ना उकळी आली ना की काय करायचं, थोडंसं इथे मीठ ऍड करायचंय आपल्याला, अगदी थोडंसं, हा जास्त नाही. आणि त्याच सोबत अर्धा चमचा इतकं आपल्याला मस्त असं तूप टाकायचंय. तूप या पाण्यात टाकल्यामुळे काय होतं, छान अशा आपल्या पोळ्यांना ना मऊपणा येतो. हे बघा, अर्धा चमचा इतकं टाकायचंय, पुरेसं आहे तितकं. आणि हे सगळं टाकल्यावर हे बघा, आता इथे मी गुळ घेतलेला आहे. ज्या वाटीने रवा घेतला ना त्यापेक्षा वाटी थोडीशी मोठी आहे, म्हणजे त्या वाटीच्या जर मापाने बघितलं ना तर 1.25 वाटी इतका मी गुळ घेतलेला आहे. थोडंसं गोड ना चांगल्या लागतात ह्या पोळ्या. जर तुम्हाला गुळ कमी आवडत असेल, कमी टाका, काहीच हरकत नाही. आणि मस्त असा बारीक चिरून घ्यायचा आहे. आता गुळ टाकल्यावर आपल्याला गॅस मिडियम करून ना गुळ वितळेपर्यंतच फक्त हे पाणी गॅसवर ठेवायचंय, जास्त वेळ ठेवायचं नाही. आणि मला ह्याच्यात ना वेलची पावडर आवडते, त्यामुळे मी इथे ना अगदी चिमूटभर वेलची पावडर ऍड करते. तुम्हाला जायफळ पावडर, सुंठ पावडर जे काही आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता, किंवा वेलची पावडर नसेल आवडत तर स्किप केली तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही. आता आपण एक गुळ वितळला ना की गॅस बंद करूया. आता पाणी बाजूला ठेवलं ना आपण, की आता जो आपण रवा आधी भाजून घेतलेला ना तो परत गॅसवर ठेवायचा आहे, बारीक गॅसवर हा. आणि मी आधी तूप टाकलं नव्हतं जसं की तुम्हाला सांगितलेलं. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं तूप टाकायचंय. तुम्ही जास्त पण टाकू शकता, पण 1 वाटी रव्यासाठी अर्धा चमचा इतकं पुरेसं होतं. तर आता हे बघा, हे सुद्धा ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आणि तूप टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं ना हा रवा चांगला परतून घ्यायचा आहे तुपात आपल्याला. आता हे तूप टाकल्यानंतर रवा 2 ते 3 मिनिटं परतला की काय करायचं, आपण जे गुळाचं पाणी करून घेतलंय ना ते एकदाच ओतायचं नाहीये आपल्याला, थोडं थोडं टाकत टाकत ना मस्त असं आपलं ना हे बनवून घ्यायचंय आतमधली स्टफिंग. हे बघा, आता मी निम्म पाणी ऍड केलंय. आता माझा गॅस ना मी मीडियम करणार आहे. हे बघा, व्यवस्थित असं मिक्स करत राहायचंय आपल्याला. आणि हे पाणी आटलं की परत जे आहे ना ते सगळं टाकून घ्यायचंय. मी ते 1 वाटीच्या मापाने तुम्हाला सांगितले, जर तुमच्या 2 वाट्या रवा असतील ना तर हेच माप तुम्ही दुप्पट करू शकता. तर हे बघा, आता ह्याच्यातलं पाणी आटलं की परत जे काही पाणी आहे ना ते आता मी सगळं ऍड करणार आहे ह्याच्यामध्ये, एकदाच नाही कधीच पाणी ओतायचं.
आणि या पोळ्या ना करायला सुद्धा झटपट आहेत आणि ह्या ना खूप पारंपरिक पोळ्या आहेत. म्हणजे खूप आधीपासून या पोळ्या ना घरोघरी बनवल्या जातात. इव्हन माझी आजी मम्मी सुद्धा ना ह्या पोळ्या बनवायच्या घरी. पण मी कधी ट्राय केलं नव्हतं, पण ना आज खूपच खायची इच्छा झाली. त्या श्रावणी सोमवार म्हटलं काहीतरी गोड बनवूया, मग हे का नको आपला पारंपरिक पदार्थ सगळ्यांपर्यंत पोहोचवूया म्हटलं. तर आता हे बघा, आता ना माझा गॅस मीडियम आहे. ह्या अशा सगळ्या गुठळ्या ना मोडत मोडत आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचंय. तर आपण जेव्हा ह्याच्यात सगळं पाणी टाकतो ना, तेव्हा ह्याला ओपनच ठेवायचं नाहीये. आपल्याला छान असं झाकण ठेवायचंय 2 ते 3 मिनिटं आणि एक वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपला रवा ना मस्त फुलला जातो आणि त्याच्यामधलं सगळं पाणी सुद्धा आटायला मदत होते. हे बघा, बघू शकता रव्यामधलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि छान असा आपला रवा ना घट्ट झालाय. हे बघा, बघू शकता. आणि तुम्हाला आता थोडासा पातळ जरी वाटत असला ना, तरी आपण ना ह्याला थंड करून घेणार आहोत 10 ते 15 मिनिटं. त्यानंतर ना हा अजून जाड होतो आणि कलर बघू शकता इतका सुरेख आलाय. आणि कसा बघा ना, किती छान ना. पदार्थ बनवायला जरी सोपा असला तरी तो खायला इतका मस्त लागतो ना. तर आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. तर म्हणजे आपलं ना कणिक तर ऑलरेडी मळलेलं होतं आणि आपण ना आतलं जे स्टफिंग आहे ते सुद्धा बनवून घेतलं. तर मी काय केलं, जे कणिक मळलेलं ना त्याला परत एकदा थोडंसं तेलाचा हात लावून मळून घेतलं आणि असे गोळे करून घेतलेत चपटे. त्याचसोबत आपण जो आतमधला सांजा बनवलेला ना त्याचे सुद्धा मस्त असे गोळे करून घेतलेत थंड करून. आता काय करायचं, नॉर्मल तुम्ही जसं ना पुरणपोळीला म्हणा, मोदकाला जसं तुम्ही बनवता ना, तसं मस्त असं ना एक हे बनवून घ्यायचंय. हातानेच असं करायचं. मी हातानेच करते, तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता, काहीच हरकत नाही. थोडंसं जास्त पण नाही मोठं करायचं आणि जो आपण हा गोळा घेतलाय ना तो ह्याच्यामध्ये ठेवायचा. अगदी आपण नॉर्मल जशी पुरणपोळी वगैरे करतो ना तसंच बनवायचंय. मी हे असं केलंय, तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता, काहीच हरकत नाही. आणि हे असं ना क्लोज करून घ्यायचंय आपल्याला. आता तरी ना आपण हे लाटण्याने लाटतो, पण पूर्वीच्या काळी ना हे अगदी फक्त ना असं थोडंसं पीठ घेऊन हे हातानेच असे असं थापून घ्यायचे. तर आता ना हे बघा, आपलं तर हे तर रेडी आहे. आता ह्याला लाटून घेऊया. आणि कधी पण आपण ज्या अशा पोळ्या बनवतो ना, ज्याच्या आतमध्ये काहीतरी स्टफ केलेलं असतं किंवा पराठा, तर त्याला आधीच पटकन लाटण्याने लाटायला जायचं नाही कधीच. बिकॉज आपलं सारण जे आपण फिल केलेलं असतं ना ते मध्यभागी असतं. तर असं करून घ्यायचं, जेणेकरून काय होतं, जे आतमधलं सारण आहे ना ते मस्त असं चारही बाजूला जातं आणि आपलं जे काही चपाती म्हणा, पराठा, पोळी म्हणा, ती अजिबात फुटली जात नाही किंवा सारण बाहेर येत नाही. तर अगदी हलक्या हाताने ना ह्याच्या कडा वगैरे असं लाटून घ्यायचंय. आणि पोळी अगदीच पातळ करायची नाही, थोडीशी जाडसरच असते ही पोळी. हे बघा, अगदी व्यवस्थित असं एकाच बाजूने ना लाटून घ्यायचंय. बघू शकता तुम्ही, सारण अगदी चारी बाजूला पसरत चाललंय आणि थोडं सुद्धा बाहेर आलेलं नाहीये. अगदी भार देऊन लाटलं ना की मग सारण बाहेर येतं. आणि एक बाजूला ना तवा सुद्धा आपला मस्त तापलाय. तर गरमागरम पोळ्या ना भाजून घेऊया. आणि ह्या पोळ्या मोस्टली ना तूप लावून भाजल्या जातात, तेलाचा वापर जास्त होतच नाही या पोळ्यांमध्ये. हे बघा, मस्त लाटून झालीये. आता काय करायचं, हिला भाजून घेऊया तूप लावून. हे बघा, छान असा खरपूस रंगावर भाजून घ्यायचे, अजिबात काळे डाग पडू द्यायचे नाही आपल्या ना ह्या पोळीला. अशाच छान दिसतात एकदम. आणि ना मला ह्या पोळ्या ना, म्हणजे आपण हाय फ्लेमवर तर भाजतोच, पण जेव्हा आपण ह्यांना ना असं मस्त मिडियम गॅसवर ना असं हे बघा खुसखुशीत होईपर्यंत भाजतो ना, त्याचा एक क्रिस्पीनेस येतो ना बाहेरून, तो काही अजबच असतो. आणि आतमधली ती मऊ गुबगुबीत स्टफिंग, मला तरी ना अशाच भाजलेल्या आवडतात. हे बघा, मस्त अशी आपली पोळी भाजून झालेली आहे. आपण बाकीच्या पण अशाच भाजून घेऊया. तर मंडळी, मस्त अशा अगदी आपल्याला मऊ लुसलुशीत सांज्याच्या पोळ्या तयार आहेत. आणि जास्त काही वेळ नाही, जास्त काही फॅन्सी साहित्य नाही, पण चव मात्र आपली तीच अगदी पारंपरिक. आणि बघू शकता, फक्त 1 वाटी रव्यापासून ना तुम्ही भरपूर पोळ्यांची स्टफिंग बनवू शकता. मी ना जास्त जास्त स्टफ केलं आणि पोळ्या सुद्धा मोठ्या केल्यात ना, त्यामुळे इथे माझ्या 5 ते 6 पोळ्या झालेल्या आहेत. तुम्ही छोट्या छोट्या अगदी केल्या ना तर अजून जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवू शकता. पण ही पोळी बघा ना, असली मऊ लुसलुशीत झालीये. आणि त्याचसोबत मस्त पोळ्या करताना तुम्ही बघितलं असेल कसल्या फुगलेल्या. तर हे बघा, बघू शकता, मस्त असं ना हाय फ्लेमवर जरी भाजलं ना तरी छान अशा खरपूस रंगावर भाजून घ्यायचे. आणि मला ना अशी मस्त थोडीशी ना काय म्हणतो आपण त्याला, बारीक गॅसवर केलेली कडक पोळी खूप जास्त आवडते. त्यामुळे मी इथे ना ती तशी भाजून घेतलीये. पण ही पोळी बघा ना तुम्ही, कसली मऊ झाली एकदम. आणि
सारण थोडं सुद्धा बाहेर आलेलं नाहीये किंवा फाटली नाहीये आपली पोळी. मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते आतमधलं. हे बघा. ओ माय गॉड, वाव यार, हे बघा आतमध्ये स्टफिंग बघा प्रॉपर अशी झालीये आणि लेयर्स तर बघा यार खूपच छान. तुम्ही सुद्धा नक्की घरी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.